करून सुरुवात केलेली आहे. कारण मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे. तसं साहेबांनी सांगितलं की आम्हाला एक प्रोफेशन कळतात, एस्टिमेट कळतात. तसं मी गव्हर्नमेंटने काय काय स्कीम आणल्या आहे, त्याच्यात गव्हर्नमेंटने काय काय वचनं दिलेली आहे या सगळ्याचा अभ्यास केला. तो अभ्यास सगळा करत असताना समजलं की नितीन गडकरी साहेबांनी नाशिकला एक भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी कमिटमेंट केली होती की आम्ही भिवंडी 1 आणि भिवंडी 2 असे 2 इंडस्ट्रियल ग्रोथ सेंटर भिवंडीला गिफ्ट देणार होतो. मी आज त्या भाषणाची क्लिप पण काढून ठेवली. मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी इंजिनियर सेलच्या प्रदेश कमिटीमध्ये आहे. मी आज बसून सगळं पत्र ड्राफ्ट केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांना. त्यानंतर मी MMRDAने 20/4/2021 साली रिजनल प्लॅनला मान्यता दिलेली आहे. या रिजनल प्लॅनचा पूर्ण अभ्यास केला आहे. या रिजनल प्लॅनमध्ये हायवेचं लोकेशन आहे, ग्रोथ सेंटर त्यांनी दाखवलेलं आहे, भिवंडी 2 त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्या बाजूला चाव्यासाठी एक ग्रोथ सेंटर दिलेलं आहे, जे ग्रोथ सेंटरला मंजुरी झालेली आहे. या दोन्ही ग्रोथ सेंटरचे गव्हर्नमेंटने प्लॅन तयार करणं अपेक्षित आहे. त्याच्यावर काम चालू आहे. त्याच्याबद्दल पण आमचे पत्रव्यवहार चालू आहे. असे दोन्ही ग्रोथ सेंटर असताना आज या भागाचा विकास न होण्याचं एकच कारण आहे की आपल्याला भिवंडीचा ट्रॅफिक मधनं सगळ्यांना पुढे यायला लागतं. हे सगळे मुद्दे टेक्निकली आपण घेतलेले आहेत. हे या कमिटी समोर पण ठेवतोय सगळे मुद्दे. आणि हे सगळे मुद्दे आपण गडकरी साहेबांना NHAIला पत्रव्यवहारांनी पटवून देऊ. जे काही या गोष्टीसाठी टेक्निकल GR आणि सगळे नोटिफिकेशन असतील त्याची जबाबदारी मी घेईन. सगळे मी ते अवेलेबल करून देईन. आणि या कमिटीच्या बरोबर आपण कुठल्याही पक्षाचं काम करत असतो तरी आता फक्त एकच विजन आहे, आपल्या भागाचा विकास होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सगळे एकत्र आलो. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. त्या सगळ्याच्या बरोबर धन्यवाद. आपल्या जेव्हा आम्हाला माहीत झालं की मुंबई वडोदरा हायवे आपल्याला ॲक्सेस नाही आहे कुठे, आमना ते वज्रेश्वरी अकलोळी असं दिसतं, तर आम्ही एक आमच्या संघटनेमार्फत वकिलांच्या लेटरहेडवरती अध्यक्ष आणि सेक्रेटरी किरणचंद युवराज पाटील यांच्याशी चर्चा करून आम्ही एक पत्र दिलं नॅशनल हायवे अथॉरिटीला. नितीन गडकरी साहेबांना पत्र दिलं. त्यानंतर हा विषय आता एक समाजाचा विकास म्हणून आम्ही हाती घेतलेला आहे. त्यानंतर मी पंडित पाटील साहेबांना बोललो, भुरे साहेबांना बोललो. भुरे साहेबांनी लगेच भुरे साहेबांच्या रिॲक्ट झाले. त्यांनी इमिडिएटली खासदार साहेबांना ही बातमी पोहोचवली. त्यानंतर पंडित साहेबांनी आमदार साहेबांना पोहोचवली, माजी खासदारांना पोहोचवली. सगळ्यांकडून एक चांगलं आपल्याला रिप्लाय आलेला आहे. पण मला दुःख या गोष्टीचं वाटतं की आपल्या समाजाचा विकास व्हावा, आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा किंवा वस्तीचा विकास व्हावा ही जाणीव असताना सुद्धा आपण ह्या सोशल सामाजिक कामासाठी आपण उपस्थित राहू शकत नाही. या गोष्टीची जरा खंत वाटते. तर बघितलं तर पब्लिक किती पाहिजे, तर 5,000 पब्लिक अशा विकासासाठी यायला पाहिजे, परंतु कोणी यायला तयार नाही. या गोष्टीची खंत वाटते. आणि आलो की ते कुठल्याही प्रकार राजकीय स्टंट नाही. जर भविष्यामध्ये कोणतीही लिगल ॲक्शन घ्यायची झाली, रिट पिटिशन दाखल करायचं झालं, हायकोर्टात दाखल करायचं झालं किंवा सुप्रीम कोर्टात दाखल करायचं झालं, तरी सुद्धा आता ॲडव्होकेट म्हणून आमच्याकडून आता आम्ही चौकेले तिथे आहोत, आमच्याकडून नक्की आम्ही ते रिट पिटिशन आमच्या स्वतःच्या सरकारने दाखल करू आणि रिट पिटिशनमध्ये ऑर्डर घेऊ असं आम्ही तुम्हाला शब्द देतो. परंतु हा एक शेवटचा पर्याय आहे. रिट पिटिशन जर डिस्मिस झालं तर दुसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध राहणार नाही. म्हणून राजकीय लोकांचा आपल्याला नक्कीच मदत घेण्यासाठी राजकीय लोकांनी किंवा नेत्यांनी, आमदार खासदारांनी आपल्याला मदत करण्याचं ठरवलं आणि नक्की 100% त्यांच्याकडून आपल्याला ही मदत होईल आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा विकास होईल, त्याबद्दल शंका नाही.